हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या मीना लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मग आज आपण पाहूया खानदेशी पद्धतीची बट्टी कशी बनवते। इथं बट्टीसाठी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे, 1 चमचा दही घेतलेले आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि थोडासा गूळ घेतलेला आहे आणि 2-2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ। आता इथं 2 उघड्या तेल घ्यायचं, त्याच्यात टाकायचे जिरे, मग टाकायचा ओवा आणि दही। दह्यामुळं खुसखुशीत होती आणि इथं गूळ घेतलेला आहे। आता हे वातावरणामुळे गूळ थोडासा चिकट झाला आहे। हे चांगलं एकत्र करून घ्यायचं। गूळ चिकट आहे ना, त्यामुळे मग असा एकत्र करून घ्यायचा मस्त। आता इथे घेतला आहे 1 वाटी रवा, हा मिक्स करून घ्यायचा चांगला। चांगला मिक्स करून घेतला का मग घ्यायचं गव्हाचं पीठ। ते पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं। आणि इथं चवीपुरतं मीठ घ्यायचं। आता हे मीठ पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आपण गव्हाचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं। म्हणजे इथं पाणी घेतलेलं आहे, हे बघा, मस्त गव्हाचं पीठ मळतो असंच मळून घ्यायचं हे। इथे मस्त आता गोळा तयार झालाय। थोडंसं तेल टाकलं आणि चांगलं मळून घ्यायचं। रव्यामुळं आणि दह्यामुळं चांगले खुसखुशीत होत आहे बट्ट्या। असं मस्त मळून घ्यायचं। हे बघा मस्त गोळा तयार झालाय आता आपला हा। आता आपण बट्ट्यांची पोळी लाटून घेऊया। इथं आपण आता इडली पात्र घेतलेलं आहे, ते गॅसवर ठेवलं आणि त्यात पाणी टाकतोय बट्ट्या वाफवायला। आता हे पात्र काळं होऊ नये म्हणून आहे ना, त्यात मी थोडीशी आंबट चिंच टाकते, म्हणजे मग काळं होणार नाही। आणि आता इथं या पात्राला तेल लावून घ्यायचं। आपण इडली करताना कसं तेल लावतो तसंच तेल लावून घ्यायचं बट्ट्या वाफवायला आणि हे असं ठेवून द्यायचं। इथं बट्ट्या लाटून घेऊ आपण। थोडासा तेलाचा हात लावला आहे, असे छोटे छोटे गोळे घ्यायचे। मस्त पातळ पाणी लाटून घ्यायचं। आपण पोळी लाटतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ लाटायचं, म्हणजे त्याला चांगले लेअर पडतात। हे आता अशी करून घ्यायची। अशी करून आणि याच्यात उकडायला ठेवायची अशी।
हे बघा झाले आता माझ्या बनवून ह्या. फक्त ही एकच राहिली आता शेवटची बनवायची. मस्त अशी पातळ घ्यायची लाटू, म्हणजे त्यांना चांगली लेअर बी येतात. झाले आता आपले बनवून. आता याच्यावर हे झाकण ठेवून द्यायचं आणि 15-20 मिनिटांनी बघू. तर अशा पद्धतीनं या वड्या शिजल्या का नाही ते चेक करायचं. हे बघा क्लीन निघाला आहे, एकदम चिटकलेलं नाही याला, म्हणजे शिजल्या आहे आपल्या बट्ट्या. आता इथं आपण तेल गरम करू. बट्ट्यांना थोडंसं तेल टाकू. असं तेल लावून घ्यायचं आणि या कापून घ्यायच्या मस्त. असे 4 भाग करायचे. तेल तापतंय तोपर्यंत मी या कापून घेते. तेल गरम झालं तर मग तळून घेऊ. चांगले थंड होऊन दिले मी आणि मग कापू राहिले. आता मस्त या तेल गरम झाले तर तळून घेऊ. एक एक टाकायची असते. अशा चांगले लाल खरपूस तळून घ्यायच्या. आणि हे बघा कसे लेअर सुटले बघा. झालंय आता इथं माझ्या बट्ट्या तळून. हे बघा मस्त खरपूस तळले. हे बघा झाले माझ्या बट्ट्या करून तयार. कसे लेअर सुटले बघा त्यांना मस्त. हे बघा ही आपल्या जेवणाचं ताट तयार. वरण, डाळ बट्टी, सोनपापडी, भात, लोणचं आणि टमाटा. त्याच्यावर साजूक तूप टाकले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.